सातपूर शहरातील अशोकनगर येथील महाबली युवा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव 2024 निमित्त सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी माता देवी मंदिर येथून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी आमदार सीमाताई महेश शिरे, ज्येष्ठ माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर, रश्मीताई बेंडाळे, सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके, समाधान देवरे, राम हरी संबेराव, राजेश दराडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजपाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रम नागरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून या मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला। भाजपाचे युवा नेतृत्व सार्थक विक्रम नागरे यांच्या मार्गदर्शनात महाबली युवा प्रतिष्ठानच्या या मिरवणुकीत एका वाहनातून वणीगडावरील श्री सप्तशृंगी देवी मातेची भव्य मूर्ती आकर्षक पद्धतीने व विद्युत रोषणाईने सजवण्यात आली होती, तर एका भल्या मोठ्या ओपन ट्रेलर वाहनावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्रावर आधारित अनेक कलावंतांच्या सादरीकरणाचा आकर्षक असा जिवंत देखावा साकारला होता। मात्र या मिरवणुकीत सर्वात मोठे आकर्षण होते ते अघोरी तांडव नृत्य। आगीच्या ज्वाला ओकणारे अनेक दानवांच्या समूहात देवादिदेव भगवान शिवशंकर व पार्वती, बजरंगबली, शेषनाग तसेच रेड्यावर स्वार महादेव अशा विविध रूपे साकारलेल्या या कलाकारांनी अंगावर शहारे आणणारे रोमहर्षक सादरीकरण सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते। Thank you.
सातपूर कॉलनी, आनंदछाया बस स्टॉप, मौल्य हॉल, सावरकर नगर, जाधव संकुल, अशोकनगर, पोलीस चौकी अशी काढण्यात आलेल्या या भव्य मिरवणुकीचा समारोप नागरे चौकातील आयोजित नवरात्र उत्सवाच्या प्रांगणात करण्यात आला. या मिरवणुकीत सातपूर, अशोकनगर अशा विविध परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजपाचे युवा नेतृत्व सार्थक विक्रम नागरे यांच्या मार्गदर्शनात महाबली युवा प्रतिष्ठानचे रवी शेठ पालवे, कृपानंद मिश्रा, आशिष सुरासे, अभिजित शिंदे, अमित चव्हाणके, अमोल गवळी, निखिल बैरागी, मेघराज नागरे, सुनील बाडे, सिद्धांत शिंदे, अतुल नागरे, कमलेश तोरणे, पंकज देवरे, रामेश्वर नागरे, चेतन खैरनार, निलेश पाटोळे, मोनू पाटील, रवी भागवत, शुभम नामदास, चेतन हिरे आदी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या भव्य मिरवणुकीसाठी अथक परिश्रम घेतले. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.